नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगदी शॉर्ट लेक्चरमध्ये आपण हिमालय पर्वतरांग व्यवस्थितपणे समजून घेणार आहे. ही अशा प्रकारची इन्फॉर्मेशन ऑलरेडी आपण लेक्चर्सच्या माध्यमातून घेतलेली आहे, पण सध्या तुम्ही थोडा अभ्यासात डिस्ट्रॅक्ट झाला असाल, परीक्षा दिसत नाहीये समोर, त्याचं नियोजन थोडंसं विस्कळीत झालंय, तर थोडं ट्रॅकवरती यावं याच्यासाठी मी हिमालय पर्वतरांग हा मुद्दा अगदी शॉर्ट या प्रश्नाच्या माध्यमातून समजून सांगणार आहे. त्यामुळे लेक्चर व्यवस्थितपणे बघा. असे जर तुम्हाला अगदी शॉर्ट लेक्चर्स हवे असतील तर आम्हाला कमेंट करून कळवा, त्याच्यावरती आम्ही नक्कीच विचार करू. तर डायरेक्टली आपण प्रश्नाकडे येऊ. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण इथं बघतोय, तो म्हणजे खालील जोड्यांचा विचार करा. एका बाजूला शिखरांची नावं दिलीत आणि दुसऱ्या बाजूला कोणत्या पर्वतावरती शिखर आहे असं ते विचारलंय. पहिल्याची जोडी आहे ती म्हणजे नामच्या बरवा गढवाल हिमालय, नंदादेवी कुमाऊ हिमालय आणि नोकरेक सिक्कीम हिमालय. तर याच्यापैकी योग्य जोडी, जी जोडी बरोबर जुळली आहे ती कोणती आहे? तर आता तुम्ही रिव्हिजन फेजमध्ये असाल, परीक्षा थोड्याच दिवसांवरती आहे, तर मला अपेक्षा आहे की तुम्ही या प्रश्नाला सामोरे जा, स्वतः तुम्ही याचं उत्तर शोधा. मी तर तुम्हाला याचा करेक्ट आन्सर लगेचच सांगू शकतो, पण हा जो काही मुद्दा आहे, कोणतं महत्वाचं शिखर कोणत्या पर्वतावरती आहे, कोणत्या हिमालयाच्या पर्वतावरती आहे, हे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. म्हणून या प्रश्नाला मी आन्सर देत नाहीये, पण मी हा प्रश्न किंवा याच्याबद्दलची सगळी माहिती अगदी डिटेलमध्ये देणार आहे. रिसेंटली हिमालय पर्वतरांग पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे आपल्याला काही ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम हिमालय पर्वतरांगावरती, हिमालय प्रदेशामध्ये बघायला मिळत आहेत. जसं की वारंवार ढगफुटी होणं, त्याचबरोबर हवामानामध्ये तीव्र बदल होणं, तर हे सगळं अनुभवायला मिळतंय. मग याच्यावरती बरेचसे रिपोर्ट्स वगैरे प्रकाशित झालेत आणि रिसेंटली ढगफुटीच्या समस्या वाढल्यामुळं हिमालय एकूणच चर्चेमध्ये. म्हणून एक्झामसाठी हिमालय पर्वतरांगांचा अभ्यास करून जाणं हे खूप सेन्सिबल आहे. नेहमी याच्यावरती क्वेश्चन येतात. क्वेश्चन कसे विचारले जातात ना, त्याचं मी तुम्हाला उदाहरण दाखवतोय. हा प्रश्न राज्यसेवा एक्झाम मध्ये येऊन गेलाय. खालील विधानांवरून योग्य विधान निवडा. अविधान दिलंय, हिमालयाचे उभे मुख्यतः 3 प्रकार पडतात, त्यातील काली आणि तिस्ता नदी दरम्यान नेपाळ हिमालय आहे. ब विधान, सतलज आणि सिंधू नदी दरम्यान काश्मीर हिमालय आहे. आणि क, पंजाब हिमालयातील जोजिला खिंडीतून श्रीनगर ते लेह मार्ग जातो. तर आता तुमचा अभ्यास कितपत झालाय तुम्ही स्वतः चेक करा की तुम्ही येणाऱ्या एक्झामला फेस करू शकता का, या प्रश्नाला टॅकल करता येतंय का, आपला अभ्यास झालाय का. अभ्यास झाला असेल तर चांगली गोष्ट आहे, नसल झाला तर अलर्ट राहा, रिवाइज करा, मागचे प्रश्न उत्तर बघा, त्यातूनच तुमचा अभ्यास चांगला होईल. तर आता तुम्हाला समजलं असेल की हिमालय पर्वतरांग अभ्यासणं का गरजेचं आहे. असे प्रश्न आल्यावरती सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला हिमालय पर्वतरांग अगदी तोंडपाठ असायला पाहिजे. आता ही 3ही विधानं एकाच मॅपमधून तुम्हाला मी अगदी व्यवस्थितपणे समजून सांगतो. पहिलं विधान सांगितलंय की हिमालयाचे उभे मुख्यतः 3 प्रकार पडतात. विधान चुकीचं आहे. उभे म्हणजे कसं, उत्तरेकडून दक्षिणेकडे रेषा मारायच्या. ते हिमालयाचे असे 4 भाग पडतात, 4 वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, 4 वेगवेगळे हिमालय आहेत. उभे जर आपण भाग पाडले तर ते कोणते? मग ही जी सिंधू नदी आहे ते सतलज नदी, हा जो उभा पट्टा आहे ना, तर या हिमालयाला काश्मीर हिमालय किंवा पंजाब हिमालय म्हणून ओळखतात. ओके. त्यानंतर सतलज नदीपासून ही जी इथं काली नदी दिसतीये का गंगेच्या पलीकडं, तर यस, सतलज ते काली नदी हा जो काही हिमालयाचा भाग आहे त्याला कुमाऊ हिमालय असं म्हणतात. त्यानंतर काली नदीपासून तिस्ता नदीपर्यंत बघा हा नेपाळ हिमालय दिलेला आहे, आणि तिस्ता नदीपासून ते ब्रह्मपुत्रा या नदीपर्यंत आसाम हिमालय हा 4था हिमालयाचा भाग आहे. त्यामुळे इथे जे पहिल्या विधानामध्ये हिमालयाचे उभे मुख्यतः 3 प्रकार पडतात असं सांगितले, विधान चुकीचं आहे. आता ब विधान बघा, सतलज आणि सिंधू नदी दरम्यान काश्मीर हिमालय आहे. तर खरं काय आहे? यस, त्यालाच आपण पंजाब हिमालय म्हणून सुद्धा ओळखतो, काश्मीर हिमालय किंवा पंजाब हिमालय. तर तो ब जे विधान आहे ते योग्य आहे. क विधान जे आहे ना, पंजाब हिमालयातील जोजिला खिंडीत श्रीनगर ते लेह मार्ग जातो. तर हा मोस्टली ना, ही खिंड बऱ्याच वेळेस चर्चेत असते, त्यामुळे मे बी आयोगाने त्यावेळेस हा क विधान इथं करंट अफेअर मधून घेतला असणार आहे. पंजाब हिमालय म्हणजेच काश्मीर हिमालय, आणि यस, जोजिला खिंडीतूनच श्रीनगर ते लेह मार्ग जातोय. त्यामुळे इथं फक्त अ विधान चुकीचं आहे. योग्य ओळखायची होती ब आणि क, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. ओके.
आता आपण हिमालय पर्वतरांग अगदी व्यवस्थितपणे डिकोड करू, थोडासा वेळ लागेल पण आपण हा मुद्दा इथं आज संपूयात. ओके, हिमालयाचे उत्तरेकडून दक्षिणेकडे ना जनरली 4 प्रकार पडत आहेत. 4 श्रेण्यांमध्ये आपण हिमालयाला कन्सिडर करतो. बऱ्याचशा बुक्समध्ये ना 3 श्रेण्या किंवा 3 गटांमध्ये वर्गीकरण केलंय. चौथा जो गट आहे तो ट्रान्स हिमालयाचा आहे, जो हिमालयाच्या थोडासा पलीकडे आहे. ट्रान्स हिमालय म्हणजे काय की हिमालयाच्या बाह्य रांगा, त्या सुद्धा आपण हिमालयामध्ये कन्सिडर करू ना अभ्यास करताना. ओके, खरं तर 3च महत्वाचे भाग पडत आहेत. एक म्हणजे सगळ्यात उत्तरेकडचा आहे तो म्हणजे बृहत हिमालय किंवा त्याला आपण हिमाद्री म्हणतो, ग्रेटर हिमालय म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याच्या खाली जो आहे दक्षिणेला तो म्हणजे छोटा हिमालय किंवा हिमाचल किंवा त्याला महाभारत रांग म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याला इंग्लिशमध्ये आपण लेसर हिमालय किंवा लोअर हिमालय म्हणतो. त्यानंतर तिसरा जो हिमालयाचा भाग आहे, श्रेणी जी आहे ती म्हणजे शिवालिक टेकड्यांची रांग किंवा त्याला आपण बाह्य हिमालय आउटर हिमालय म्हणून सुद्धा ओळखतो. ओके, तर ह्या 3 प्रमुख श्रेण्या आहेत हिमालयाच्या. पण ट्रान्स हिमालय इथं कुठं आहे, तर हा जर तुम्ही मॅप बघितला ना ज्याच्यामध्ये द हिमालयन माउंटेन रेंज आपल्याला दाखवल्यात, त्याच्यात सगळ्यात उत्तरेकडचा जो भाग आहे जो आपल्या काश्मीर लडाख या प्रदेशामध्ये जो दिसतोय, तर तो जो आहे तर तो म्हणजे ट्रान्स हिमालयचा भाग. ट्रान्स हिमालय हे लक्षात का ठेवायचे, कारण ट्रान्स हिमालयाच्या 4 पर्वत रांगांवरती क्वेश्चन येतात. त्यांचा क्रम आपल्याला लावायला एक्झाम मध्ये दिला जातो. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे. तर लक्षात ठेवा, काराकोरम रेंजेस या सगळ्यात उत्तरेकडच्या आहेत, त्याच्या खाली लडाख रेंज, त्याच्या खाली झास्कर आणि त्याच्या खाली कैलास रेंज. ओके, याला लक्षात कसं ठेवणार, तर याला बऱ्याचशा शॉर्ट ट्रिक आहेत बघा. जसं की काही बुक्समध्ये किंवा काही जणांनी असं काला झाका असं नाव लक्षात ठेवलंय, काला झाका. इथं का फॉर काय असणार आहे मग काराकोरम, ला फॉर लडाख, झा फॉर झास्कर आणि का फॉर अगेन कैलास. ओके, तर अशा प्रकारे ह्या 4 पर्वत रांगा ह्या ट्रान्स हिमालयमध्ये आपण कन्सिडर करतोय. इथे या मॅप मध्ये जो तुम्हाला भाग दिसतोय याच्यात प्रॉपर दाखवलंय बघा. ग्रेटर हिमालय ज्याला हिमाद्री म्हणतोय, लेसर हिमालय त्याच्या खालची रांग असणार आहे ज्याला हिमाचल म्हटलं जातं, आणि त्याच्या खाली ज्या सगळ्यात लेटेस्ट आहेत त्या म्हणजे शिवालिक रांगा किंवा सगळ्यात दक्षिणेकडच्या आहेत त्या म्हणजे शिवालिक. ओके, इथं सुद्धा मी मॅपच्या माध्यमातूनच सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण या इमेजेस तुमच्या डोक्यामध्ये प्रिंट व्हायला पाहिजेत. अगदी डिटेलमध्ये जॉग्राफी अभ्यासताना आपण मॅप एकदा उघडला की सगळ्या गोष्टी डोक्यात आपोआप सुरू झाल्या पाहिजेत. जसं बघा इथं हिमालय पर्वतमाला म्हणून हा मॅप दाखवलाय. याच्यामध्ये अगदी हिंदुकुश पर्वत कुठे आहे, हिंदुकुश पर्वत रांग कुठे आहे ही सुद्धा तुम्हाला अगदी क्लिअर होईल. त्याच्यानंतर त्याच्या थोडं खाली जरी आल, पाकिस्तानमध्ये जो ही जी दिसतीये ती म्हणजे सुलेमान पर्वत रांग. त्यानंतर आपलं बघा हिमालय जो आपला आहे ना ऍक्च्युअल मध्ये, तर तो नंगा पर्वत पासून तो अरुणाचल प्रदेशमध्ये नामच्या बरवा या पर्वत रांगांमध्ये हिमालय आहे. ओके, किंवा या शिखरांमध्ये हिमालय आपला पसरलेला आहे. ह्याचा आकार कसा आहे हे आपल्याला एक्झाम मध्ये विचारलंय. जसं की हिचा बहिर्वक्र असा आकार आहे. नंगा पर्वत पासून जर तुम्ही नामच्या बरवा या पॉइंट पर्यंत जर तुम्ही कर्व काढाल तर तो बहिर्वक्र आहे ना, याला धनुष्यासारखा आकार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. धनुष्यासारखा आहे बघा तो. एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन आले आहेत म्हणून मी हे तुम्हाला मुद्दे सांगतोय. लक्षात ठेवा, हिमालयाचा जर आपण पूर्वेकडून पश्चिमेकडचा जर विस्तार बघितला, जर पूर्वेकडं हिमालयाची पर्वतरांग जी आहे ही साधारण त्याचा ऍव्हरेज विड्थ ही 150 किलोमीटरची आहे. जसं जसं आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे येऊ तशी हिमालयाची जी रुंदी आहे ही वाढत जाते. साधारण 400 किलोमीटर पर्यंतचा पट्टा या आपल्याला पश्चिम हिमालयाच्या भागामध्ये दिसेल. ओके, म्हणजे काय, जम्मू काश्मीर पासून जर निघालो आपण तर हिमालय विड्थ जी आहे हिमालयाची ही जवळपास ऍव्हरेज 400 किलोमीटरची आहे. ती जसं जसं आपण अरुणाचल प्रदेशकडे जाऊ तशी तशी विड्थ ती कमी 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 होत जाते. असं सुद्धा एक्झाम मध्ये विचारण्यात आलं होतं की हिमालय पर्वतरांग ही पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना त्याची रुंदी ही वाढत जाते. तर वाढत जाते का, नाही, कमी होत जाते. ओके, पश्चिमेकडे पूर्वेकडे जाताना रुंदी कमी होतीये, पूर्वेकडून पश्चिमेकडे येताना रुंदी वाढतीये. लक्षात ठेवा. ओके, हे जे बृहद हिमालय जे आहे किंवा ग्रेटर हिमालय जो आहे ना तो सगळ्यात उत्तरेकडची लाईन आहे. त्याच्या खाली हे जे डॅश करून ज्या ब्ल्यू डॅश आहेत तर ती जी पर्वतरांग ती म्हणजे लघु हिमालयाची किंवा लेसर हिमालय किंवा त्याला छोटा हिमालय म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर ही जी पर्वतरांग आहे तर ही जास्त उंच नाहीये आणि जास्त प्लेन पण नाहीये. जर आपण
बृहद हिमालयमध्ये जर बघितलं तर टेम्परेचर हे खूप कमी आहे तिथं आणि उंची सुद्धा भरपूर आहे. म्हणजे जर तिथं ॲव्हरेज उंची जर तुम्ही बघाल तर साधारण 6000 मीटर एवढी उंची ही बृहद हिमालय या पर्वतरांगेची आहे, ॲव्हरेज उंची. इथं जवळपास असे 15 पर्वत शिखरं आहेत की ज्यांची ॲव्हरेज उंची 8000 मीटर पेक्षा जास्त आहे. ओके, ज्याला 8000 शिखरं म्हणून ओळखतो ना आपण, 8000 शिखरं, तर अशी किती आहे तिथं 15. ओके, आणि या बृहद हिमालयामध्ये मग टेम्परेचर सुद्धा खूप कमी असतं. इथं जनरली जे लोक जात आहेत हे ट्रेकिंगला वगैरे जातात किंवा काहीतरी रेकॉर्ड बनवायला जात आहेत. पण जो लघु हिमालयाचा जो पट्टा आहे ना डॅश केलेला, तर तिथं उंची ॲज कम्पेअर्ड टू बृहद हिमालय कमी आहे. मग त्यामुळं काय की इथं मोठ्या प्रमाणात हिल स्टेशन्स आपल्याला बघायला मिळतील. लोक पर्यटनासाठी या लघु हिमालयाच्या पट्ट्यामध्ये जातात. हे का लक्षात ठेवायचंय? मी हिल स्टेशनला जा हे सजेस्ट करायला सांगतोय का? नाही, एक्झाम मध्ये विचारलं जातं म्हणून सांगतोय. इथं टुरिझम जास्त वाढण्याचं कारण काय हे आता तुम्हाला समजेल ना, की एकदम जास्त थंडी जिथं आहे तिथं पण नाही जाऊ शकत, तिथं अति उंची आहे, तिथं पर्यटन नाही होणार. मग आपण कुठं जाऊ शकतो हिल स्टेशनला? तर लघु हिमालयाच्या पट्ट्यात. हे आयोगाने विचारलेलं आहे. ओके, लघु हिमालयाच्या खाली जो पट्टा आहे तो म्हणजे शिवालिक पर्वतरांगेचा, जो की सगळ्यात नवीन आहे. नवीन आहे म्हणजे काय? आता मी खूप डिटेलमध्ये ते टेक्टॉनिक प्लेट थेअरीमध्ये नाही जाणार. हिमालयाची निर्मिती वगैरे कशी झाली हे मी आता नाही सांगत आहे, डिटेलमध्ये आपण परत कधीतरी घेऊ. पण शिवालिक पर्वतरांग जी आहे ना ही सगळ्यात नवीन आहे, जी आत्ता बनायला सुरुवात होतीये. तिथं उंची जी आहे ही ॲव्हरेज 1650 मीटर एवढी आहे. 1650 मीटर तर आपलं कळसुबाईचं शिखर सुद्धा आहे महाराष्ट्रातलं, जे की महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच ठिकाण आहे. तर ती ॲव्हरेज उंची ही शिवालिक पर्वतरांगेमध्ये आपल्याला बघायला मिळते. ओके, तर आय होप हा सगळा मुद्दा अगदी डिटेलमध्ये समजत असेल. मी मुद्दामूनच जास्तीत जास्त इमेजेसच वापरून सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुम्हाला ह्या गोष्टी डोक्यामध्ये प्रिंट व्हाव्यात. या मॅपमध्ये तर बघा अगदी डिटेलमध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअरली दिसत आहेत. जसं की आपण उत्तरेकडून जर बघितलं, K2 शिखर तुम्हाला इथं दिसल, त्याच्या खाली नंगा पर्वत. ह्याच नंगा पर्वत पासून जर आपण असा एक धनुष्यबाणासारखा आकार काढत गेलो आणि नमच्या बर्वापर्यंत लाईन ती जॉईन केली, तर हा जो धनुष्यबाणासारखा आकार आहे तो म्हणजे हिमालय पर्वतरांग, ती अशी पसरलेली आहे. ओके, बृहद हिमालय, लघु हिमालय, शिवालिक रांगा ह्या कशा कशा आणि काय सिक्वेन्समध्ये आहेत हे आता तुम्हाला ह्या इमेजमध्ये प्रॉपर दिसत असेल. ओके, ट्रान्स हिमालयचा भाग बघा कसा येतोय. तिथं एकूण 4 महत्वाच्या पर्वत रांगा आहेत: काराकोरम, लडाख, झास्कर आणि कैलाश पर्वतरांग. यांच्यावरती एक्झाम मध्ये सिक्वेन्स सहित क्वेश्चन आलेला आहे. ओके, मग दक्षिणेकडून उत्तरेकडचा क्रम कसा आहे? कैलाश पर्वतरांग, झास्कर पर्वतरांग, लडाख आणि त्याच्यावरती काराकोरम पर्वतरांग. ओके, तर अशा प्रकारे ही जी सगळी माहिती आहे ही लक्षात ठेवायची. एक्झाम मध्ये डिटेलमध्ये विचारलं जातं बघा. इव्हन तुम्हाला हा जो नॉर्थ ईस्ट कडचा जो भाग आहे हिमालयाचा, याच्यावरती या टेकड्यांवरती क्वेश्चन विचारलेला आहे. या नॉर्थ ईस्ट भागामध्ये ब्रह्मपुत्र नदीने हिमालयाच्या 2 रांगा डिवाइड केलेल्या आहेत. ओके, मग एक उत्तरेकडचा हिमालय आहे, एक दक्षिणेकडचा हिमालय. मग आता या ब्रह्मपुत्र नदीच्या खाली जो हिमालय आहे त्याच्यामध्ये कोणत्या महत्वाच्या टेकड्या आहेत? तर इथं दिल्या पटकाई बूम, त्याच्या खाली नागा टेकड्या, त्याच्या खाली मिझो टेकड्या. हा जो सिक्वेन्स आहे हा माहितीच पाहिजे. पटकाई बूम, नागा टेकड्या, मिझो टेकड्या. ओके, हा जो काही पूर्ण प्रदेश आहे ना नॉर्थ ईस्ट कडच्या हिमालयाचा, त्याला आपण हिमाचल पर्वतरांगा किंवा आसाम हिमालय म्हणून ओळखतो. ओके, तर आय होप एवढी हिमालयाची माहिती अगदी शॉर्टमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. रिकॉल बऱ्याचशा गोष्टी झाल्या असतील. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.